लहरी तुझा साथ दरवेळी करके वाटते ओळखूची गाठ. मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या सगळ्यांच्या वतीने, याच्यामध्ये श्रेय काही नाहीये की आतापर्यंत 9 कोटी लोकांनी ही कविता डोक्यावर घेतलेली आहे. 3-3.5 लाख याच्यावरती रील्स झालेले आहेत. एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटांनी घेऊन जाते म्हणे. तर या ओळींचे वेगवेगळे अर्थ लोकांना लागले. माझ्या तायांच्या ठेवणीतल्या साड्या बाहेर आल्या. कोणी सुलटा पदर घेतला, कोणी गुजराती पदर घेतला. मन तुझं जलतरंग म्हणजे लहरी चंचल असं. मूळ कविता जेव्हा मी लिहायला घेतली होती तेव्हा आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे, कसं वागावं कसं नाही वागावं, त्याचं आजचं स्वरूप काय असेल याचा जर विचार केला तर कुठल्याही आयुष्याच्या मैलाच्या दगडावर, मुक्कामावर, विशीवर तुम्हाला जर स्टेबल राहायचं असेल, स्थिर राहायचं असेल तर तुमची वृत्ती पाहिजे भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. त्याच्या ओळी अशी होते की समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. मी आयुष्यात स्थैर्य आणावं म्हणून बोलतोय. की समुद्रासारखं विशाल मन प्रत्येकाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एवढ्या लाख लाटा उसळतायत रोज. स्रोत तुमचा सोर्स तुमच्यामध्ये आहे. काय घाटा तोटा काय मोजायचा आहे, नफा नुकसान काय मोजायचं त्याच्यामध्ये. पण आपण आपलं सगळं आयुष्य खिशात लाख लाटांच्या ऐवजी खिशात लाख नोटांवरती डिपेंड ठेवलेलं असल्यामुळे अत्यंत अनस्टेबल आपण जगत असतो. व्होलाटाईल म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ असतो ना आपला, की काल +17 होता, आज -7% आहे. बोंबललं सगळं आयुष्य गेलं पाण्यात. एवढं जमवलं होतं तुकडा तुकडा करून. आधी पैशात मन गुंतवायचं, मग पैसा कुठेतरी गुंतवायचा. सतत परताव्याचा विचार करत राहायचं. पण फक्त पैसा नाही, आपण मन गुंतवतो, देह गुंतवतो, स्नेह गुंतवतो, मोह गुंतवतो, आपुलकी, माया, सहिष्णुता, दया, करुणा, माणुसकी सगळं समोरच्या माणसांमध्ये गुंतवतो. आणि नुसतं गुंतवून थांबणं अपेक्षित आहे. आपण गुंतवणुकीचा परतावाची वाट बघत असतो. त्यामुळे हे सतत आपलं व्होलाटाईल, अनस्टेबल, आपलं अस्थिर असा हा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडाचा, ज्याचा जो CAGR आहे तो क्रेडिट, ऍप्रिसिएशन, ग्लोरी आणि रिवॉर्ड वरती डिपेंडंट आहे सगळं. पण एकदा का हे ज्ञानबा तुकारामाचा नाद आपल्यामध्ये भिनला आणि मनाला स्थैर्य प्राप्त झालं, मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा. आपण तर भाग्यवान, आपण पंढरपूरच्या चंद्रभागेच्या जवळ आहोत. अमेरिकेत जरी मी होतो तरी सातत्याने हे वाजायला लागले की माझं मन मात्र येऊन चंद्रभागी तरी विसायचं. आणि एकदा का हा ज्ञानबा तुकाराम तुमच्यामध्ये भिनायला लागला आयुष्यामध्ये, की तुमचा CAGR बदलून एकदम स्टेबल होतो. अनस्टेबल पोर्टफोलिओ एकदम स्टेबल होतो आणि CAGR चेंज होतो कॅरेक्टर, ऍप्लिकेशन, ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट मध्ये. ज्येष्ठ संगीतकार रामभाऊ कदम, ज्यांनी लोकगीत, लोकसंगीताची अनेक गाणी दिली आपल्याला, एका मुलाखतीत स्पष्ट म्हणाले होते की मला जर संधी मिळाली तर जगातल्या सर्व भावभावनांच्या जे काय आपल्याला गाणी जी करायची आहेत ती सगळी मी या ज्ञानबा तुकाराम या तालात करेन. कारण हा जो ताल आहे तो मराठी माणसाच्या नसानसात भिनलेला ताल आहे. थेट काळजाला जाऊन बसतो. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरची गाणी याच्यात केली. ऐकतो का थोडं?
समिंद्राचं मन तुझ्या खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. समिंद्राचं मन तुझ्या खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखा बाज नाही. जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखा बाज नाही. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं. अरे आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल, तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. खूप जीव लावतो आपण लोकांना, सतत त्याचा परताव्याचा वापर करत राहतो, त्याची अपेक्षा करत राहतो. एक वेळ अशी येते की समोरून त्याचे रिटर्न्स मिळत नाही म्हटल्यानंतर चांगुलपणावरचा, माणुसकीवरचा विश्वास उडायची वेळ येते. पण अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की 100 लोक जरी तुमच्या ओलाव्याचा परतावा देत नसले तरी या जगात किमान एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या चांगुलपणाकडे बघून जगणं शिकते. तिच्यासाठी चांगला वागा करायचा आपल्याला. म्हणून जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल, तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. अरे भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही. भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी पलटी वाटते ओळखीची गाज. आपल्या आसपासची माणसं लहरी वागतात, अगदी खात्रीशीर ज्यांना आपण म्हणत असतो हक्काची माणसं. बसा ताई. मन तुझं जलतरंग, लहरी तुझं साज कशावरनं आलं होतं तर आपली घरातली माणसं चांगली वागता वागता अचानक लहरी वागायला लागतात. कळत नाही हा माणूस आता असा वागत होता. कवींना तर लहरी वागायचं लायसन्स असतं. मी तर घरात प्रचंड लहरी वागतो. आता जेवायला वाढव म्हणून सांगितलंय, लगेच कुठल्या तरी सिनेमाचं गाणं लिहित बसलं, आता नको 2 तासाने जेवण दे. कळत नाही लोकांना काय.
मी तर सासरकडची माणसं आली की अशी शून्यात नजर लावून बसतो. चर्चाच नको, फार मागचं निघतं ते. म्हणजे काय विकासनगरमध्ये साखरपुडा झाला होता आणि इकडं ते कुठलं अब्दुल कुरकर कार्यालयातलं लग्न झालं होतं. आमच्या मुलांनी गुलाबी मण्यांचा हत्ती केला होता, रुकवतात, तुमचं लक्ष सुद्धा नव्हतं. फार मागं जातो विषय. लहरी तर लहरी, चर्चाच नाही करायची. आमच्या घरीच्या मदतनीस ताया येतात 3-4. त्यांच्या नजरेत माझ्या श्रीमतीबद्दल अपार कणव, कीव, कळवळा, माया, ममता, वात्सल्य. कसा संसार करते ही बाई. हा असा दिवसभर सोफ्यात बसलेला, कुठे जाताना येताना दिसत नाही. कुठून आमचा पगार करते काय माहिती. बरं झालं आम्ही तरी चांगल्या घरी पडलो वगैरे असं खूप त्यांच्या दिसत असतं त्यांच्या डोळ्यामध्ये. पण कवी असो नसो, साधी माणसं जरी लहरी वागत असली तरी एवढं लक्षात ठेवायचं की माणसं आधेमध्ये लहरी वागतात. मूळ गाभा माणसाचा चांगला आहे, आपला माणूस आहे, म्हणून चांगलपणा टिकून ठेवायचं. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. अरे चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. कामी येण्यासारखं दुसरं काम करत नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. अवस्थून दोन्ही काय काल होती आज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही. जगा वेगळं वागणं लगा, तुझ्यासारखा बाज नाही. भरतीचा माज नाही, ओहटीची लाज नाही.